नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तुम्ही कितीही शक्ती वापरा, बुद्धी वापरा, नियतीने मांडलेला डाव तुम्हाला खेळावाच लागतो आणि नियतीने ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावाच लागतो। ज्याला शब्द समजतो तो वेळ पाळतो, ज्याला स्वार्थ समजतो तो वेळ साधतो। या जगात प्रामाणिक व मनमोकळे जगणे सोपे नाही, कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात। स्वतःच्या तोंडाने मोठेपण सांगून माणूस मोठा होत नसतो, तो कसा आहे ते त्याच्या वागण्यावरून व कृतीवरून लोकांना दिसून येत असते। कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते। जगाला उगवलेलं दिसतं, पेरलेलं नाही। नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्या नात्यात किती आत्मीयता आहे हे अनुभवा। जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते। इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड, या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात। शेवटी तुला तुझ्या नियतीने या व्हिडिओपर्यंत पोहोचवलंच। हा फक्त योगायोग नसून तू केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर आहे। त्यामुळे स्वतःला शांत कर आणि आम्ही तुम्हाला काय सांगतोय हे लक्षपूर्वक ऐक। लक्षात ठेव, या ब्रह्मांडात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते। तसंच हा संदेशही कारण नसताना तुझ्यापर्यंत पोहोचलेला नाही। हे संदेश म्हणजे आम्ही तुझ्या प्रार्थनेला दिलेला प्रतिसाद आहे। बाळा, नियतीचा डाव कधीच कोणाला चुकला नाही, पण आमचा नेहमी प्रयत्न असतो। आमच्या भक्तांच्या आयुष्यात जे काही वाढून ठेवलं आहे त्याचा वेग, त्याची तीव्रता कमी करण्याचा, त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुरुच्या मार्गदर्शनावर चालावं लागतं। जर तुमचा गुरु तुम्हाला एखादी गोष्ट देत नाही तर याचा अर्थ असा आहे की ती गोष्ट तुमच्या हिताची नाही। बाळा, आमची सुद्धा इच्छा आहे तू एक सुखी आनंदी आयुष्य जगावं, पण तुझे प्रारब्ध आडवे येत आहे। पण ते प्रारब्ध जर संपवायचे असतील तर तुझ्याकडे एकमेव मार्ग आहे, ते म्हणजे नामस्मरण। लक्षात ठेव, जास्त तू नामस्मरण करशील तितक्या लवकर तुझे प्रारब्ध मिटवले जाईल आणि एक आनंदी सुखी आयुष्य तुला दिले जाईल। या नियतीने कितीही कठीण परीक्षा घेतली तरीही तू डगमगू नकोस। लक्षात ठेव, हा ब्रह्मांड नायक सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। बाळा, या ब्रह्मांडाचे सर्व सूत्र आमच्या हातामध्ये आहे। तुझ्यासोबत जे काही घडत आहे ते आमच्या नियोजनाचा भाग आहे। त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका आणि भोग संपवण्याचा कुठलाही शॉर्टकट नसतो हे समजून घ्या। कुठेही कुंडली दाखवून, कुठेही काहीतरी ठेवून कधीच प्रारब्ध मिटत नाही। जोपर्यंत तुमच्या एका एका कर्मांचा हिशोब होणार नाही तोपर्यंत हे प्रारब्ध तुमच्या सोबतच राहणार। म्हणून मी सतत तुम्हाला सांगतो, या अडचणीच्या तुरुंगातून तुम्हाला जर सुटायचं असेल तर स्वामी नामस्मरणाची चावी तुम्हाला वापरावीच लागेल। तू आमचं बाळ आहेस, त्यामुळे आम्ही तुझ्या भोवताली एक संरक्षण कवच निर्माण केले आहे। त्यामुळे तुला प्रारब्धाचे चटके बसत नाहीत। पण बाळा, ते चटके तुला बसू नयेत म्हणून काही प्रयत्न तुला सुद्धा करावेच लागतील। आपलं जीवन म्हणजे एक प्रवास आहे। तो रडून जगला तर प्रवास खूप लांब वाटेल आणि हसून जगला तर प्रवास कधी पूर्ण झाला हे कळणार सुद्धा नाही। बाळांनो, आयुष्यात कधीच अशा प्राण्यांवर अत्याचार करू नका ज्याला देवाशिवाय कोणीच नाही। येऊ देत कितीही वादळे, सर्व पृथ्वी भूकंपाने हलू दे, येऊ दे प्रलय जलप्रकोप, सगळीकडे सर्व जग तुझ्या विरोधात उभं राहू दे, परंतु तू डगमगू नकोस। बाळा, हिमतीने कर, झुंज दे। या सर्वांशी तू शेवटी श्वासापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहा आणि तोपर्यंत लढत राहा जोपर्यंत तुझं ध्येय साध्य होत नाही। मला विश्वास आहे बाळा तुझ्यावर, तू मला जिंकून दाखवणारच। या विश्वासाला नमवण्याचं सर्व सार्थ आम्ही तुला दिलं आहे। ते जन्मजात तुझ्याकडे आहे। तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक काम करा। तुमचं काम नक्की सफळ होईल। बाळा, अशी काळजी करत बसू नकोस। लक्षात घे, तुझ्या आयुष्याचं पान पलटायला आम्ही समर्थ आहोत। अशक्य तर असं खूप आहे या जगात, पण आमच्या नामस्मरणाने सहज शक्य होईल।
अचानक एक दिवस तुझीही वेळ येईल आणि तू जे काही आमच्याकडे मागितलं आहेस, आम्ही ते सगळं काही तुझ्या झोळीत टाकू. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार आहे. तुझ्या सोबती जरी कोणी नसलं तरी तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार. जर जीवनात कधी दुःख आलं तर आपल्या दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तींना, अर्थातच आपले आई वडील, पती पत्नी, मुलं यांना सांगत चला. त्यामुळे तुमच्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. अरे घाबरतोस कशाला? नकारात्मक विचारांना त्याग. मी माझ्या भक्तांना संकटात कधीच एकटं सोडत नाही. आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मजात ठरवलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं. काही लोक आपल्या वाईट कर्मांची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्मांची फळं द्यायला येतात. म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद मिळतो. लक्षात ठेवा, गैरसमज हा इतका घातक शस्त्र आहे की त्याच्या एका वारात कोणत्याही नात्याचे हजारो तुकडे झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आपल्या माणसांना जपा आणि समजून घ्या, कारण काही खास नात्यातच आपलं दुःख, सुख-दुःख लपलेलं असतं. लक्षात ठेव बाळा, आयुष्यात एकदा जर का तुझा निर्णय चुकला तर तुझं पूर्ण आयुष्य चुकतं. म्हणून मोठे लोक नेहमी सांगतात, एकदा निर्णय घेताना 100 वेळा विचार केला नाही तर आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागतो. बाळा, ही परिस्थिती तुझी परीक्षा घेत आहे, पण तू टिकून राहा. मार्ग चुकणं म्हणजे विशेष काही नसतं, परंतु मार्ग चुकत आहे हे समजल्यानंतरही योग्य मार्गावर न येणं हे खूप घातक असतं. जर तुझ्या आयुष्यात एखादं नवीन वळण मिळणार असेल तर ही नियती तुला एका अशा गोष्टीमध्ये टाकेल जिथे तुला जगण्यापेक्षा मरण जास्त भारी वाटेल. पण अशाही परिस्थितीमध्ये जर तू संघर्ष केलास आणि टिकून राहिलास तर लक्षात ठेव, तुझा सुवर्णकाळ लांब नाही. तुला एक गोष्ट सतत स्मरणात ठेवायची आहे. तू जेव्हा जेव्हा स्वामींची प्रतिमा बघशील तेव्हा तेव्हा स्मरणात ठेवायचे आहे की स्वामी महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे निर्माते आहेत. आपण आपल्या समाजातील पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान काही असू दे, ते सर्व स्वामींच्या नजरेत शून्य आहे. ह्या गोष्टींना स्वामींच्या दरबारात काहीही महत्त्व नाही. तर त्याऐवजी स्वामींना फक्त भक्ती, श्रद्धा, शुद्ध आचरण हवे आहे. आणि ही समज दृढ स्वामींना अनन्य भावाने शरण जात दर्शन घ्यायचे आहे. बघ, त्यानंतर तुझ्या आयुष्यात कसे आमूलाग्र असे चमत्कार घडायला सुरुवात होईल. कुठल्याच परिस्थितीमध्ये आपल्या गुरुवरचा विश्वास डगमगू द्यायचा नाही. लक्षात ठेवा, जो देव झाडावर झोपलेल्या पक्षाला खाली पडू देत नाही तो तुम्हाला कधीच निराधार सोडणार नाही. रात्रीच्या अंधाराला घाबरू नकोस. पहाटेची वाट बघ. उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश तुझाच असेल. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं तिथे कसलीच कमतरता नसते. कठीण प्रसंग आले तरी घाबरून जाऊ नका. विश्वासाने आम्हाला सांगा. हळूहळू मार्ग सापडायला सुरुवात होईल. आयुष्य हे कल्पनेपेक्षा फार वेगळं आहे. इथे प्रत्येकाचा प्रवास वेगळा, प्रत्येकाचे अनुभव वेगळे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा, प्रत्येकाची स्वप्ने वेगळी, प्रत्येकाचा ध्यास वेगळा, प्रत्येकाचे प्रयत्न वेगळे, प्रत्येकाचा हट्ट वेगळा, प्रत्येकाचे कष्ट वेगळे, प्रत्येकाचा मार्ग वेगळा, प्रत्येकाची संकटे वेगळी, प्रत्येकाचा श्वाससुद्धा वेगळा, प्रत्येकाचं दुःख वेगळं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचे कर्म वेगळे, प्रत्येक हिशोब वेगळा आणि प्रत्येकाचं फळसुद्धा वेगळं. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याची तुलना इतरांसोबत करू नका. त्याच्याकडे आहे, माझ्याकडे का नाही असं म्हणू नका. ते त्यांचं कर्म आणि तुमचं आहे ते तुमचं कर्म. बाळा, माहीत आहे मला तू खूप त्रासात आहेस. तू संयम ठेव. ज्यांनी साथ सोडली त्यांचा विचार करणंही तू सोड. तुझा सुवर्णकाळ लवकरच येतोय, कारण सुखाचा वर्षाव घेऊन आम्ही स्वतः तुझ्याकडे येतोय. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, मी तुमची आई आहे. मला तुमचं सगळं दुःख माहीत आहे आणि ते सुद्धा आता संपणार आहे. स्वामींचा संदेश खास तुझ्यासाठी आहे. घाबरू नकोस. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचं आहे हे त्यांना माहीत नसतं. पण जेव्हा आपण हरवतो
तेव्हा देव आपल्याला योग्य मार्ग हा दाखवतच असतो. विश्वास ठेव, आता सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे. काळजी करणं थांबव. माझी तुझ्यासाठीची काही खास योजना आहे, पण त्यासाठी योग्य वेळ मात्र यावी लागेल. तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये सध्या परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी येत आहे. आयुष्याचं सोनं करायचं असेल तर लक्षात घे, आम्ही तुला आत्ता एक संधी देतो, ती गमावू नकोस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तू प्रामाणिकपणे इथेपर्यंत संदेश बघितलास, याचाच अर्थ आहे की तुझा आमच्यावर नितांत विश्वास आहे. आणि विश्वास ठेव, आम्ही तुझ्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आम्ही तुझ्या प्रार्थना कधीही खाली जाऊ देणार नाही. उद्याचा येणारा सुवर्णकाळ हा तुझ्यासाठीच असेल. कारण बाळा, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वयंभ भक्त प्रारब्ध घडावी ही माय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री कृती देवदत्त. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामींची सदैव कृपा राहो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक संकट आता सुटताना आणि मिटताना दिसेल. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वयंभक्त प्रारब्ध घडावी ही माय. कशाला एवढी चिंता काळजी करून स्वतःला असा त्रास तुम्ही करून घेत आहात? आता तुमची सर्व काळजी चिंता ती हरण्यासाठीच आम्ही तुमच्या घरी आलेलो आहोत. भिवू नका. आता तुमची जी काळजी आहे, तुमची जी चिंता आहे, ती आम्ही वाहतो. आमचे आगमन तुमच्या घरात झालेले आहे, त्यामुळे आता फक्त आनंदी राहा. अजिबात तुमच्या मनात कोणतेच प्रश्न आणून देऊ नका. फक्त मनापासून पूर्ण विश्वास ठेवा, सगळे चांगलेच होणार आहे याची खात्री तुमच्या मनामध्ये तुम्ही जपून ठेवा. मग बघा कसे तुमच्या मनासारखे सगळे घडणार. बाळा, तू आमची जी भक्तिभावाने पूजा केलेली आहेस, त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐक, कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. पत्रिकेत अनिष्ट काळ असे जरी दाखविले असले तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास, घोर अपयश पचवण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. घोर कष्टातून बाहेर काढून त्याला कार्यक्षम करून त्याला पुनर्जीवन देतात. तुमचा सद्गुरूंवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा. भाग्यवंत ठरा. पशु जसा हिरवा चारा दिसला की भांबावतो, तसंच मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याच विषयात गुंततो. म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरु सेवा हा विषय द्यावा, कारण इतर काम क्रोध हा विषय तुम्हाला बुडवणारा आहे. एकमेव असा सद्गुरु सेवा विषय तुम्हाला भवसागर तारून नेणारा आहे. आता नाही तर मग पुन्हा कधी नाही. ज्याला 4 पैसे शिल्लक असे वाटते त्यांनी पहिली गोष्ट कोणती करायची, ती म्हणजे कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये. हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सहज शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढवावे असे वाढत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठ माती देणे बंद करावे. नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे. चुकून सुद्धा कोणाचे मन दुखणार नाही याची काळजी घ्यावी. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे. मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे, ती मी सांभाळी. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे, या पलीकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. काम करीत असताना सुद्धा उगाचच इतर विचार मनात येतातच ना, मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे? उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का? देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजविल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागतील आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. यापेक्षा आणखी देव काय वेगळं करणार? जप आणि जप या दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत, पण विचारायला वेगवेगळे आणि त्याचे अर्थ एकदम भिन्न. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप
आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप. तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे. आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो. त्यामुळे तुम्ही नेहमी भगवंताचे नाम जपत राहा. मग भगवंत तुम्हाला कसा जपेल ते पहा. श्रीपाद म्हणतात, बी आधी वृक्ष असा वाद काही हुशार लोक घालत असतात. पण या दोन्हीच्या आधी जो एक आहे तोच देव. तो आपल्या संकल्पनातून बियातून वृक्ष व वृक्षातून बी निर्माण करीत असतो. अमुक अशा त्याच्या संकल्पनेचा सप्त महर्षींना पण अंदाज लागला नाही, तर तुम्ही तर साधारण मनुष्य आहात. परमेश्वराच्या योजनेचा अंदाज लावायला जाऊ नका. तुम्ही फक्त देवाचे नामस्मरण करा, सत्कर्म करा. तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्म मार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो. माझे हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि हो, माझा स्वामी शक्तीवर, माझा श्रीपाद श्री वल्लभांवर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठरा. अनेक जन्मातील पापांच्या जीवा क्षय होऊन पुण्यकर्म फळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही. कुठल्याही काळात भक्ताला दत्तभक्तीत पूर्णरूप सिद्ध प्राप्त होताच त्याला साक्षात श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन, स्पर्श, त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योगाचा भाग्योदय होतो. देवाला घाबरलात नाही तरीही चालेल, पण तुमच्या कर्माला घाबरून राहा. कारण शाप किंवा आशीर्वाद, शिव्या किंवा ओव्या, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे काही तुम्हाला एखाद्याला देता तेच तुमच्याकडे परत येत असते. हा परमचैतन्य शक्तीचा किंवा निसर्गाचा असा नियम आहे आणि याला मी स्वतः सुद्धा काही करू शकत नाही. त्यामुळे तू फक्त तुझे कर्मावर लक्ष केंद्रित कर. बाकी सर्व पाहायला मी येथे आहे. तुझ्या समोर येऊन जातो. मी जेव्हा जेव्हा तुम्हाला ओळखायला चुकतोच, मी तुला कधी मुक्या प्राण्यांमध्ये, कधी उपाशीपोटी गरीबाच्या, तर कधी अडीअडचणीत सापडलेल्या जीवाच्या रूपामध्ये तुला भेटत असतो. आणि तू मला मूर्तीमध्ये शोधत राहतोस. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. पक्षाच्या कंठातून निघालेले शीळही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कोठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या सोबत आहे. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त तुमचं कोण आणि परक कोण हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे सापडतात. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन. तू पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तिथे मी दर्शन देईन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ही शक्य मीच करेन, नक्की करेन. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी जरा उशिरानेच मिळतात. संयम ठेव. तुझी वेळ सुद्धा लवकरच येणार आहे. एका नास्तिकालाही आस्तिक करू शकणारी अद्भुत शक्ती म्हणजे सद्गुरू श्री स्वामी समर्थ. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपण सर्वजण वर्षानुवर्ष ऐकत आलो आहोत की कठीण प्रसंगात देव नेहमीच आपल्या पाठीशी उभा असतो. कारण अशा वेळी मनातून आवाज येतो की सर्व काही ठीक होईल. परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाने नेहमी धीर धरला पाहिजे. जन्म दिला आम्हासी तू, जन्म दिला आम्हासी, दिला तुझा आधार, श्वास चाले तुझ्या कृपेने, थोर तुझे उपकार. सर्व काही दिले तू तरी मागतो तुझ पाशी, जन्मोजन्मी द्यावी थारा, दत्ता तुझ्या चरणापाशी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही अपघात नाही, तर तो दैवी शक्तीने तुमच्या समोर पाठवलेला आहे. जर आज हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुमचे पुढील 100 वर्षे सुखाने जातील. म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत शांत मनाने ऐका. जेव्हा तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर प्रेम केले आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम केले, जेव्हा जेव्हा तुमचे मन अस्वस्थ असेल तेव्हा दीर्घ श्वास घ्या
आपले सर्व संकटे, त्रास परमेश्वराचे नाम घेत त्याला अर्पण करा. तो तुमच्या सर्व समस्यांवर उपाय शोधतो. देवावर विश्वास ठेवा, कारण देव नेहमी माणसाच्या पाठीशी उभा असतो. जेव्हा पहिल्यांदा कोणी तुमच्या आयुष्यात आले, मग ते पती पत्नी, मित्र, मुलगा मुलगी कोणत्याही रूपात आले, किंवा जेव्हा तुम्ही काही यश मिळवले, किंवा जेव्हा तुम्हाला काही मिळाले, तुम्हाला हवे होते ते मिळाले, तेव्हा तुम्ही या जगाला वाईट म्हटले का? तेव्हा हे जग तुम्हाला किती सुंदर वाटत होते. तो क्षण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही या जगात प्रेम, आनंद आणि शांती अनुभवली होती. परंतु आज कदाचित तुम्हाला जगाबद्दल वाईट वाटेल, कारण सर्व काही एक भ्रम आहे. तर एवढेच जाणून घ्या की तुम्ही ते सुख, ती शांती, ते प्रेम बाहेर कुठल्या तरी गोष्टीत, व्यक्तीमध्ये, विचार, काम, स्थळ इत्यादीमध्ये शोधत आहात, आणि म्हणूनच ते हरवलं आहे. जेव्हा तुम्ही ते आनंद स्वतःमध्ये शोधाल, तेव्हा ते कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही किंवा काढून घेऊ शकणार नाही. तुमचे जग तुम्हीच आहात. तुम्ही स्वतःच्या मनात जगता, स्वतःच्या मनात भ्रम निर्माण करता. त्यामुळे तुम्हाला दुःख होते. ज्ञानी माणसाला दुःख येते, पण शहाणा माणूस दुःखी होत नाही. याचा अर्थ ज्ञानी माणसाला सुख मिळत नाही असे नाही. शहाण्याला सुख मिळते, पण शहाण्याला आनंद मिळत नाही. कोणत्या अर्थाने माणूस आनंदी नाही? तो या अर्थाने आनंदी नाही की जो कोणी येतो त्याच्याशी तो स्वतःची ओळख करून देत नाही. आनंद आला की तो म्हणतो ठीक आहे. आनंद आला तोही निघून जाईल. वेदना येतात तेव्हा तो म्हणते ठीक आहे. दुःखही आले तेही निघून जाईल. आणि मी दत्त, ज्याच्याकडे दुःख आणि सुख येतात, त्या दोघांपासून वेगळा आहे. असा वेगळेपणा, असा भेद तो कधीही सोडत नाही आणि त्याच्या वेगळेपणाचा अनुभव गमावत नाही. असा अलिप्त माणूस दत्तप्रभू म्हणतात. तो जीवनाच्या सर्व बंधनांतून, जीवनाच्या सर्व तुरुंगांतून मुक्त आहे. तुमचा विश्वास असल्यास आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा. भाग्यवंत ठरा. शहाणे लोक दिवसभर उपकार करत राहतात, जेणेकरून लोकांच्या निरर्थक अपेक्षा पूर्ण होतात. जो उपकार करतो तो कधीही गमावत नाही, परंतु जो स्वीकारतो त्याला खूप काही मिळते असे दिसते. अपेक्षेवर अवलंबून असते. एक छोटासा शब्द आभारी आहे. जसे एक फूल आत उमळते, धन्यवाद न दिल्यास आतील कळी सुकते. एवढी छोटीशी अपेक्षा ही आत्म्याला दुःखी आणि सुखी करत असते. जितक्या मोठ्या अपेक्षा असतील तितके दुःख, आणि आनंदाच्या अपेक्षा प्रमाणात दुःखाचे ओझे वाढेल. जो मनुष्य दिवसाच्या 24 तासात कोणतीही अपेक्षा न ठेवता एक गोष्ट करतो, तर तो हळूहळू कृतीच्या जाळ्यातून अपेक्षांपासून मुक्त होतो. मनुष्य हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो. जसा तो विचार करतो तसाच तो बनतो. फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करणारा व्यक्ती आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवतो. आयुष्यात कशीही वेळ येऊ देत, त्यात कुटुंबाची साथ असायला हवी. कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते, आणि दुःख असेल तर तेही सर्व मिळून वाटतात. आयुष्य आपणास तेव्हा कठीण वाटू लागते जेव्हा आपण स्वतः बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो. पण परिस्थितीसोबत स्वतःमध्ये बदल करणे खूप महत्त्वाचे आहे. कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. कारण धर्म केल्यावर आपण देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो. पण कर्म केल्यावर देव स्वतःला आपल्याला त्या गोष्टी न मागता देत असतो. म्हणून देवाकडे न मागता कर्म केले पाहिजे. कुठलीही अपेक्षा न ठेवता जो व्यक्ती आपल्या कर्म आणि कर्तव्याचं पालन करत नाही, स्वतः देव देखील त्याला मदत करत नाही, त्याचा आदर करत नाही, मग त्याची इच्छा कशी पूर्ण होणार? वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहेत तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे. कारण एवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. कोणालाही काही देताना कधीही अहंकार करू नये. तसेच उपकाराची भाषा देखील करू नये. काय सांगता येतं, त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे ऋण तुम्ही या जन्मात फेडत असाल. धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो, पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवत असतं. आपले कर्म हीच आपली खरी ओळख, वेगळेपण निर्माण करत असतं.
नाहीतर इथे या जगामध्ये एक नाव असलेले लाखो व्यक्ती आहेत। जर ध्येय प्राप्त करत असताना आपला पराभव झाला तर आपले ध्येय कधीही बदलू नका। ते ध्येय प्राप्त करण्याची आपली पद्धत बदला, रणनीती बदला। जो सदैव आशंका घेत असतो त्याला तिन्ही लोकात कुठलीही प्राप्ती होत नाही। तुमचे जीवन तर भूतकाळात आहे ना, भविष्यात आहे, जीवन वर्तमानात आहे, म्हणून ते आनंदाने जगा। क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धी भ्रष्ट झाली की आपण स्वतःचे नुकसान स्वतः करून घेत असतो। मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत। प्रथम काम, क्रोध, लोभ, निद्रा, भय आणि आळस। म्हणून या गोष्टी जेवढ्या स्वतःपासून लांब ठेवता येतील तेवढ्या ठेवा। आपण कमावलेले नाव, ऐश्वर्य, धन, प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते। ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्तीमागे विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटे चालायला शिका। जेव्हा एखादी समस्या जन्माला येते तेव्हा त्याच्यासोबत त्याचे निराकरण, उत्तरही त्याच्यासोबतच जन्माला येते। त्यामुळे कुठल्या गोष्टीची चिंता करू नका। तुमचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल। तुमची स्वप्न, तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील। धीर धरा, योग्य वेळ आली की तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल। स्वामी म्हणतात की बाळा, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच जल आहे, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवांवर, कैलास पर्वतावर मीच आहे। मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही। मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। तुमचा स्वामींच्या या वाक्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा। स्वामींचे भाग्यवान भक्त ठरा। स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळते आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय हा आपलाच होतो असा अनुभव येतो। फक्त त्यासाठी आपण स्वामींची निस्वार्थ आणि निष्ठेने भक्ती करायला हवी। आपल्या भक्तीमध्ये कुठलीही मोहमाया नसावी। मग पहा, स्वामी तुम्हाला असे काही देतील की ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नाही। श्री स्वामी समर्थ। परमेश्वर तुलाच सांगतोय, तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुमचेच असेल। परमेश्वर होय देव म्हणत आहे, मी तुझी प्रार्थना ऐकली, तुझे अश्रू पाहिले आणि आता तुला हवं ते सर्व मिळेल। देव घोषित करतो की देव तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करणार आहे। होय, हे देवाचे वचन आहे। शेवटपर्यंत ऐकत राहा। तो दार उघडेल आणि खास तुमच्यासाठी संधी निर्माण करेल। कोणत्याही डोळ्याने पाहिले नाही, कानाने ऐकले नाही आणि कोणत्याही मनाने कल्पना केली नाही की देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काय तयार केले आहे। तुम्ही ती नोकरी सुरक्षित कराल, त्या शाळेत प्रवेश मिळवाल, ती पदोन्नती मिळवाल, त्या संधीचा फायदा घ्याल, त्या कर्जातून सुटका कराल आणि त्या विषारी परिस्थितीतून मुक्तही व्हाल। काहीही नसतानाही देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करेल। देवावर विश्वास ठेवा। देव तुमचा विश्वासघात कधीही करणार नाही, कारण देव तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो। देव म्हणतो, मी फक्त पोकळ आश्वासने देत नाही, मी सांगतो ते करतो। बाळा, मी शिक्षा देणारा देव नसून तुझ्यावर प्रचंड प्रेम करणारा देव आहे। पुढील 7 मिनिटात तुझे आयुष्य या रात्रीत पूर्णपणे बदलू शकते। तुम्ही हा व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही माझ्याकडून काही महत्त्वाचे आशीर्वाद गमवाल। हा तुझ्यासमोर आलेला व्हिडिओ नाही, तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्याची आणि कठीण काळ नष्ट करण्याची शक्ती यामध्ये आहे। भूतकाळातील तुम्हाला रडवणारी प्रत्येक वाईट गोष्ट निघून जाईल। तुझ्यासाठी तुझ्या शत्रूंनी रचलेल्या वाईट योजना थांबवण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्यापुढे पाठवत आहे। या लढ्यात तुम्ही एकटे नाही आहात। मी तुम्हाला मिळवले आहे। मी तुला सुरक्षित ठेवीन। मी तुम्हाला भरपूर आरोग्य, संपत्ती, यश हे देऊ इच्छितो, जेणेकरून तुम्ही इतरांना मदत करू शकाल। बाळा, मी फसवणारा देव नसून मी भरपूर देणारा देव आहे। तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात चांगले काम करावे अशी माझी इच्छा आहे। तुम्हाला अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद मिळतील। माझ्या वचनांवर विश्वास ठेवा। तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार दिसतील। तुलाही चमत्काराची आवश्यकता असल्यास आत्ताच स्वामींचे नाम
ओम सुरेशाय नमः टाईप करा आणि हा शक्तिशाली व्हिडिओला लाईक करा. देव म्हणतो, मी सर्व काही घडवणारा देव आहे. मी सुरुवात आहे, शेवटही मीच आहे. सर्व चांगल्या कल्पना आणि शहाणपणा जिथून येते तिथे मी आहे. तुझ्यासाठी माझ्या योजना चांगल्या आहेत. ते तुम्हाला चांगले करतील आणि तुम्हाला दुखापत होणार नाही. स्वामी म्हणतात, मी बरे करणारा, दुरुस्त करणारा आणि प्रत्येक संकटातून वाचवणारा देव आहे. शेवटपर्यंत ऐकत राहा. मी थकलेल्यांना शक्ती देतो, दुःखितांना आशा देतो. जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या शरीरात, हृदयात, आत्म्यात तुम्ही मला ठेवले असेल तर मी तुम्हाला मदत नक्कीच करू शकतो. मी प्रत्येक दुखापत दूर करू शकतो, प्रत्येक तुटलेले हृदय सुधारू शकतो. फक्त मला मदतीसाठी विचारा. माझे नामस्मरण करा. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर होय, मी देवाचे नामस्मरण करत राहीन असे टाईप करा. देव म्हणतो, या आठवड्यात तुमचे आरोग्य, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, पैसा या सर्व गोष्टी चांगल्या होतील. देव तुम्हाला एक चमत्कार देईल ज्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील. जेव्हा तुम्ही देवाचा जप करत असता तेव्हा तुम्हाला माहीत नसतानाही चिंता हळूहळू कमी होत असते. देव म्हणतो, आज मी नेहमी तुझ्यासोबत आहे याची आठवण म्हणून काही मूर्त्या तुमच्या घरी दिसतील. यावर्षी तुमचे जीवन अधिक पैसे, चांगले आरोग्य, अंतहीन आनंद, आश्चर्य आणि वास्तविक प्रेमाने भरेल. मला आठवते जेव्हा मी देवापासून दूर होतो आणि माझे जीवन गोंधळलेले होते, पण जेव्हा आम्ही स्वामींना भेटलो तेव्हा ते सर्व बदलले. होय, स्वामी आई तुलाच सांगते, तुम्ही स्वतंत्र यश, भरपूर प्रमाणात नवीन काळात जात आहात. कठीण काळ संपला आहे, एक नवीन सुरुवात होत आहे. तुम्हाला जे हवे आहे ते मी तुम्हाला विशेष मार्गाने देईन आणि तुम्हाला सुरक्षित ठेवीन. तुम्हाला कळेल की मी देव आहे जो काहीही करू शकतो. बाळा, लक्षात ठेव, मी एक देव आहे जो क्षमा करतो, तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यासाठी नेहमी संकटात धावून येतो. विश्वास ठेव, प्रार्थना कर, देवाचे नाम घेत राहा. तुम्ही माझी प्रिय मुले आहात जी चमत्कार पाहतील. तुमच्या आयुष्यात या आठवड्यात तुमचा पैसा दररोज वाढेल. तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या नातवंडांसाठीही ते पुरेसे ठरेल. देव म्हणतो, तू माझी भक्त आहेस म्हणून मी तुम्हाला माझ्या नामस्मरणाची शक्ती दिली आहे. माझ्यावर विश्वास ठेवून शत्रू आणि त्याच्यासाठी काम करणाऱ्यांविरुद्ध लढा. प्रार्थना करत राहा. तू केलेली प्रार्थना वाया जाणार नाही हे लक्षात ठेव. देवाची शांती जी आपल्यापेक्षाही चांगली आहे हे समजून घ्या. आपल्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करा. भगवंताच्या प्रेमात आणि कृपेत जगून घ्या आणि इतरांनाही जगू द्या. देव म्हणतो, प्रिय बाळा, मी तुला खूप चांगल्या गोष्टी देईन. हसू, पैसा, चांगले आरोग्य मी तुमच्या शरीरात आणि मनाने सुरक्षित, शांत वाटेल असे काहीतरी लवकरच देणार आहे. देवाला तुमच्या आयुष्यात येऊन चमत्कार करायचे आहेत. तुमचे हृदय देवासमोर उघडा आणि त्याला तुमचे घर बदलू द्या. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चांगले बदल घडवून आणू. त्यामुळे देवाचं नाव सतत घेत राहा. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त असे टाईप करा. उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप मोठा आहे. तुम्ही विचारत असलेल्या गोष्टींसाठी सज्ज व्हा. लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील चांगले आरोग्य, पैसा आणि प्रेम मिळेल. मोठ्या पावसाच्या वादळाप्रमाणे तुमच्याकडे येणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टी विजय आणि यशाची तयारी करतील. देव तुम्हाला या आठवड्यात तिप्पट आशीर्वाद देणार आहेत, कारण त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही. देव म्हणतो, मी तुम्हाला माझ्या दयाळूपणाने आश्चर्यचकित करणार आहे. मी आधीच तुम्हाला उपचार, स्वतंत्र, भरपूर पैसे देण्याची योजना आखली आहे. खरे प्रेम लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे. पुढचा हा महिना आनंदाचा असेल, बरे होण्याचा असेल, काहीतरी चांगले घडण्याचा असेल. पुढचा महिना तुम्हाला आनंदाने भारावून टाकेल. परमेश्वर सांगतात, जो भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहील त्यांच्या सर्व इच्छा स्वामी आई स्वतः येऊन पूर्ण करतील. देव म्हणतो, हा आठवडा संपण्यापूर्वी पैसा तुमच्याकडे शाली कधीही न संपणाऱ्या नदीप्रमाणे येईल.
तुमचे पैसे दिवसेंदिवस वाढत जातील. प्रेम, पैसा, आरोग्य यामध्ये तुम्ही खरोखरच आनंदी व्हाल. तुम्ही एका मोठ्या यशाच्या काठावर आहात, जे तुम्हाला चांगले करू इच्छित नसलेल्या लोकांना आश्चर्यचकित करेल आणि तुमचे जग कायमचे बदलेल. ईश्वर सांगतात, प्रिय बाळा, तुमची जिंकण्याची वेळ आहे. तोटा, निराशा, कर्ज सर्व काही नाहीसे होणार आहे. शांतपणे बोला किंवा मग टाईप करा, परमेश्वर माझ्यासोबत आहे. परमेश्वर माझ्या भाग्यात चमत्कार करणार आहे. मी परमेश्वराचे लाडके मूल आहे. देवाकडून हे आशीर्वाद मिळवण्यासाठी कृपया हा पवित्र संदेश शेवटपर्यंत पहा. त्यासाठी जास्त मेहनत न करता तुम्हाला भरपूर पैसे मिळतील, तुमची संपत्ती वाढेल आणि तुमच्याकडे सहज पैसे कायम येत राहतील. देव म्हणतो, मी तुम्हाला चमत्कार, आशीर्वाद आणि सुधारणा पाठवत आहे, जेणेकरून तुमच्या जीवनातील प्रत्येक भागात खरोखरच चांगले करू शकता. मी एक देव आहे, जो चांगले लोक, वाईट लोक हे बघून बरोबर त्यांचे त्यांना फळ देतो. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्यासाठी चमत्कार पाठवत आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचे नाम ओम एकाय नमः टाईप करा आणि आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. स्वामी सांगतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला निराश करणार नाही. तुझी वेळ आली आहे. पैसा, आनंद आणि यांसारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. यश, पैसे तुमच्याकडे सहज येतील. घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवत राहा, कारण यातून तुम्हाला अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. आज मी तुम्हाला दुःखाला सामोरे जाण्याची गरज नाही याची खात्री करून देणार आहे. तुमचे दुःखी अश्रू आनंदाच्या अश्रूंमध्ये बदलणार आहेत. तुझ्या सर्व वाईट समस्या चांगल्या गोष्टींमध्ये बदलणार आहेत. तुला देखील याची गरज असल्यास किंवा देवाच्या शक्तीची गरज असल्यास टाईप करा, परमेश्वरा, माझ्या भाग्यात तुमची कृपा करा. देव म्हणतो, मी एक देव आहे, जो अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करण्यात खरोखरच चांगला आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात बरेच चमत्कार घडताना दिसतील. मी तुमची सुरक्षित जागा आहे, तुमची शक्ती आहे आणि जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा मी तिथे असतो. मी सर्वात शक्तिशाली देव आहे आणि मी तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक चांगले करू शकतो. या आठवड्यादरम्यान मी तुम्हाला तिप्पट आशीर्वाद मिळण्याची खात्री देणार आहे. तुमच्या बँक खात्यात भरपूर पैसे असतील आणि खरोखर काहीतरी आश्चर्यकारक घडेल. तुम्ही आजारी असल्यास किंवा तुम्हाला पैशांची गरज असल्यास, उदास वाटत असल्यास हरकत नाही. हे जाणून घ्या की परमेश्वर नेहमी तुझ्याबरोबर आहे आणि तो तुला कितीही मोठ्या संकटात एकट्याला सोडणार नाही. तुमचे शरीर निरोगी बनवण्यासाठी, तुमचे ऋण काढून टाकण्यासाठी, तुमचे नातेसंबंध दुरुस्त करण्यासाठी आणि तुमच्यासाठी वाईट गोष्टी करणे थांबवण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी तुझा देव तुझ्या खोलीत आला आहे. शेवटपर्यंत ऐकून दाखव. तुम्हाला हवे असलेले घर, तुम्हाला हवी असलेली नोकरी, तुम्ही शोधत असलेले प्रेम आणि तुम्हाला हवे असलेले पैसे तुमच्याकडे धावत येतील. शेवटपर्यंत ऐकत राहा. योग्य वेळ कधी आहे हे मला माहीत आहे, यावर विश्वास ठेव. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास आत्ताच हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा आणि जो भक्त दुःखी संकटात आहे त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत व्हाल. देव या क्षणी तुला सांगत आहे, पुढील 3 मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. यामुळे तुझे कर्ज, गरिबी कायमची दूर होऊन तुझ्या कल्पनेपेक्षाही जास्त तुझ्याकडे धन येईल. कृपया देवाला टाळू नका, कारण तुमचा देव स्वार्थी नाही. तो तुमच्या इच्छा पूर्ण करायला आलेला आहे. देवाचे चमत्कार तुमच्या शरीराला बरे करतील, तुटलेले नाते सुधारतील, तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी मिळवून देतील. तुम्हाला कधी दुखापत होते हे देव जाणतो आणि तुमच्या प्रार्थना ऐकतो. देव तुम्हाला अशा चमत्कारांचे आशीर्वाद देईल ज्याची तुम्ही कधीही अपेक्षाही केली नसेल. आज रात्री तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे. हा उपचार बदल आणि आश्चर्यकारक आश्चर्याचा काळ असेल. तुम्ही प्रार्थना करत आहात आणि त्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मोठा बदल पाहण्यासाठी सज्ज व्हा. तुमची नोकरी, पैसा, आरोग्य, नातेसंबंध हे सर्व अशक्य वाटणाऱ्या मार्गाने सुधारतील. प्रिय बाळा,
देव तुझ्या हृदयाचे दार ठोठावत आहे. त्याला तुमच्या आयुष्यात येऊ द्या आणि तुम्ही चमत्कारांचे साक्षीदार स्वतः देवासमोर उघडा. तो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चमत्कार घडवून आणेल आणि तो तुमच्यासाठी विलक्षण गोष्टी करेल. जर देवाने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात असं तुला वाटत असेल तर किमान पुढची 6 मिनिटे हे ऐकत राहा. नशिबात नाही तेही मिळेल असे स्वामी सांगतात. जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तो तुमच्या मदतीला येईल. तुम्ही एका चमत्काराच्या पुढे आहात जे तुमचे जीवन बदलेल आणि तुम्हाला आश्चर्यकारकपणे आनंदी करेल. देवाचे सामर्थ्य फक्त पैशांवर नाही, तो तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात स्पर्श करू शकतो. जसे तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध तो तुमच्यासाठी नेहमीच असतो. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आणि तुम्ही दुःखी असताना तुम्हाला सांत्वन देण्यासाठी तो मार्ग काढत असतो. लक्षात ठेवा, देव नेहमी तुमच्या पाठीशी असतो. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर तू माझा सांगाती असे टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे, चिंताग्रस्त आहे, त्या भक्ताला देवाचे हे पवित्र शब्द शेअर करा. बघा, तुमच्याही भाग्यात स्वामी आई स्वतः येऊन चमत्कार करेल. बाळा, ऐकून तर घे. तू मला दररोज स्पष्टपणे नाकारत आहेस, तरीही मी नेहमीच तुझ्याकडे पाहतो. जर तुम्ही मला आत्ता विसरलात तर मी तुमच्या समस्येत तुम्हाला मदत करू शकत नाही. या क्षणी तुम्ही कितीही कठीण प्रसंगांना तोंड देत आहात तरीही देव सर्वोच्च राहतो. विश्वास ठेव, तुझी कोणतीच इच्छा अपुरी राहणार नाही. तू या जगात हरवलेला नाहीस. असे अनेक लोक आहेत जे तुमची मनापासून काळजी घेतात. बाळा, तू खूप दुःख सहन केलं आहेस आणि करतही आहेस. तुला त्रास देणाऱ्या गोष्टींपासून मुक्त होण्याची हीच योग्य वेळ आहे. आपण इतके दिवस सहन करत असलेल्या वेदना आणि दुःख सोडून वेळ आली आहे. तुम्ही काय गमावले आहे किंवा भविष्यात काय होणार आहे यापेक्षा भूतकाळात देव तुमच्याशी कसा विश्वासू होता आणि भविष्यात तो कसा विश्वासू राहील याची जाणीव तुला येत्या 3 मिनिटात होईल. बाळा, मी तुझा स्वामी आहे. तुला मी निवडले आहे, माझी सेवा करण्यासाठी नियुक्त केले आहे. तुझ्या अंधारातून बाहेर येण्यासाठी तुला माझ्या प्रकाशाने बोलावले आहे. मी तुझ्यासमोर एक उघडे दार ठेवले आहे जे कोणीही बंद करू शकत नाही. स्वामी सांगतात, तुझे हृदय किती घायाळ, तुटलेले, दुखावलेले आहे याची मला जाणीव आहे. जरी ते हताश वाटत असले तरीही मी तुम्हाला आश्वासन द्यायला इथे आलेलो आहे की अजूनही आशा आहे. एक उपाय अस्तित्वात आहे. शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकत राहा. जी अपेक्षा तू सोडली होतीस त्याच्या पलीकडे तुला सर्व काही देव देणार आहे. देव म्हणतो, मी या जीवनात तुम्हाला मदत करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी येथे आहे. तू माझ्याद्वारे निर्माण केलेला आहेस. अशा प्रकारे तुझ्या हृदयात काय आहे हे मीच जाणतो. मी वचन देतो की मी नेहमी तुझ्यासाठी तिथे असेन. जरी तुला माझे मार्ग नेहमीच समजत नसले तरीही मला माहीत आहे, कधी कधी अशी वेळ येते जेव्हा असं वाटतं की तुझ्याकडे लक्ष देत नाही. हो, देव तुझ्याकडे लक्ष देत नाही असं तुला वाटतं. पण बाळा, तू जे काही बोलतोस ते मी ऐकतो. तुझी प्रार्थना मी ऐकतो. तू जे काही करतोस ते मला दिसत आहे. म्हणून कृपया ते जाणून घ्या. तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर स्वामींचे नाम ओम निर्गुणाय नमः टाईप करा आणि आत्ताच आपला हा स्वामीय शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा. तुम्ही खूप काही अनुभवले असेल. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले असेल की तुम्हाला आनंद मिळणे इतके अवघड का आहे. तथापि देव आता तुम्हाला सांगत आहे की ते सर्व अनुभव आवश्यक होते, कारण त्यांनी आता तुम्ही कोण आहात याच्या विकासात योगदान दिले आहे. एक दिवस जेव्हा तुम्हाला हे समजेल की या जगात सर्व काही कारणास्तव घडते, जरी त्यावेळी आपल्याला हवे होते ते मिळाले नसले तरीही आपण आध्यात्मिक परिपक्वतेच्या नवीन उंचीवर पोहोचू शकाल. म्हणून त्याबद्दल प्रार्थना करा. अलीकडे काही तुम्हाला त्रास देत असेल किंवा नाखुश असेल तर तुम्ही ते कसे हाताळावे अशी देवाला प्रार्थना करून विचारणा करा, कारण तो आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्यासाठी जे चांगले आहे ते तो देणार आहे. स्वामी सांगतात, मला तुझ्या भयंकर दुःख आणि चिंताग्रस्त भावनांची जाणीव आहे. तुम्हाला काय करावे किंवा समर्थनासाठी कुठे जावे हे माहीत नाही. गोष्टी कशा प्रकारे का चालल्या आहेत हे तुम्ही विचारत आहात.
सुरक्षित आणि आरामशीर वाटण्याऐवजी तुम्ही घाबरत आहात, काळजीत आहात. माझ्याबरोबर मनापासून नातं निर्माण तर करा. मी तुझ्यासोबतच आहे, तुझ्यासोबत तिथेच राहीन. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर मी तुम्हाला अश्रूंच्या या खोऱ्यातून आणि सुरक्षिततेच्या ठिकाणी मार्गदर्शन करेन. मी तुला मिठी मारण्यासाठी माझे हात विस्तृत करतो. तुम्हाला फक्त माझ्या मिठीत प्रवेश करायचा आहे आणि माझ्या मिठीत सुरक्षित बसायचे आहे. मी दररोज घडणाऱ्या छोट्या छोट्या चमत्कारांमध्ये, प्रिय व्यक्तींच्या हास्यात आणि तुझ्या चेहऱ्यावर घासणाऱ्या मंद वाऱ्यामध्ये जिवंत आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला, पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी संदेशासोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, असेच आपले स्वामी संदेश ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.